माझ्या मित्राने नुकताच या ठिकाणी फक्त गाडी लावली. ही आहे ॲक्टिवा. ह्या ॲक्टिवा ज्या वेळेस माझ्या मित्राने या ठिकाणी पार्क केली तर ह्या ठिकाणचं सगळं डांबर निघून आलं. पाहू शकता आपण या कामाच्या रस्त्याची क्वालिटी पहा. माझ्या हातात काही टोकदार नाहीये, मी बोटानेच करतोय आणि एका बोटाने करतोय, ताकद नाही लावली तरी करतोय. आपल्याला लगेच जमीन दिसते मित्रांनो, नीट पहा. आणि हा एकच प्रसंग नसून आपण थोडं पुढं गेलं तर पुढं पण अशीच परिस्थिती आहे. या इकडे या ठिकाणी तर डांबर किती कमी क्वालिटीमध्ये, किती कमी प्रमाणात टाकलेला आहे पहा. पुढून त्यांना दाखवायचं, खालची वाळू दिसते. अशा प्रकारचं काम जर विकासाच्या नावाखाली नगरकरांची फसवणूक करून होत असेल तर याला जबाबदार कोण? पहिला पावसापर्यंत तर सोडा, 10 दिवस पण हा रोड टिकणार नाही. या रोडवर मोठाले खड्डे होतील, त्या खड्ड्यांमधून परत आपल्या गाड्या जातील, त्या गाड्यांमधून आपल्याला कोणाला विजा होतील आणि आपल्याला त्याच त्रासाला सामोरे जावं लागेल. याच्यामधूनच अजून एक मोठी गोष्ट अशी की 4-5 महिन्यावर महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेला जे पैसे देण्यात येतील, रात्री 1000-2000 जवळ ऐकूया, 1000-2000 रुपये जे जनतेला देण्यात येतील ते अशाच कामामधून चोरी करून दिलेले असतील मित्रांनो. अशा प्रकारचं नगरचा जर विकास झाला तर अवघड आहे आपलं नगर पुढे जाणं. तर अशा प्रकारच्या गोष्टीचा निषेध करतो आणि नगरकरांनी, नागरिकांनी सदृढ होऊन विचारपूर्वक अशा कामांचा एक आराखडा घेणं गरजेचं आहे. अशा कामांकडे पाहणं गरजेचं आहे, कारण का आपण जे टॅक्स भरतो त्या टॅक्समधूनच कुठेतरी विकास कामाला असे पैसे दिले जातात. जागरूक रहा, सतर्क रहा. अशा कामाचा विरोध हा डांबरीकरणचा रस्ता ज्यांनी कोणी केला आहे फार निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. जी नेते मंडळी आहे त्यांचा सुद्धा निषेध. आणि अशी फसवणूक नगरकरांची होत आहे. नगरकरांनो सावध राहा, सतर्क राहा. आणि ज्या दिवशी, ज्या रात्री तुम्हाला पैसे द्यायला कोणी येईल, महानगरपालिकेच्या वेळेस असो, अजून भविष्यात अजून येणाऱ्या निवडणुकीमध्ये असो, तर हे त्यांचे पैसे नसून तुमच्याच कामामधून